तऱ्हेने आलेला हा सण आहे नारळी पौर्णिमा। मला माझ्या जीवनात हा पहिल्यांदा तुमच्यामुळे अनुभवायला मिळतोय आणि तर मित्रांनो आता नारळ आमचा चाललाय पाण्यात, दर्याला अर्पण करतो नारळ सोन्याचा। तर नमस्कार मंडळी, तर आज नारळी पौर्णिमा आहे। तर त्या नारळी पौर्णिमाची वाट आम्ही पूर्ण कोली लोक अख्खा वर्षभर वाट बघतोय। तो दिवस आज आलेला आहे आणि त्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय आणि त्या दिवसासाठी आम्ही आमंत्रण केलं ते म्हणजे खासकर विनायक सोडेकर यांना। नमस्कार मंडळी, गेल्या वर्षी पण आपल्या भावाने आपल्याला आमंत्रित केलं होतं, पण मी दुसरीकडे गेलो होतो आपल्या गावातच। आणि आजच्या दिवसाचं तुम्हाला पावित्र्य सांगायचं झालं तर आज आहे तो म्हणजे नारळी पौर्णिमा, आपल्या कोल्यांचा हक्काचा सण। या सणाची जसं अजय बोलला वर्षभर आपण वाट बघत असतो आणि या सणाचं महत्त्व थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आपली कोली लोक जीवाचं रान करून पाठच्या दर्यासागरामध्ये मासेमारी करायला जात असतात आणि पावसाळ्यामध्ये वादळ वारा भरपूर असतो आणि त्याच्यानंतर पण आपल्याला मासेमारी करायची असते। मग आपण मानाचा नारळ असतो तो दर्याराजाला अर्पण करतो आणि त्याच्याजवळ प्रार्थना करतो की हे दर्याराजा जरा आता शांत हो, लाटा वारा हे सर्व निघून जाऊ दे आणि परत एकदा आमच्या कोली बांधवांना तुझ्या आतमध्ये तुझ्या पोटामध्ये जाऊन मासेमारी करायला भेटू दे, हेच सांगत असतो। हा आपण आणि थोडक्यात दाखवतो आमच्या भरडखोल कोलिवाड्यातले होते ते। तर आणि मी आता पहिल्यांदा चालू आहे भरडखोलला, खूप छान असा गाव आहे, बोटी वगैरे तुम्ही पाठचा नजारा बघू शकता। बघा नजारा कसला। चला आता अजयच्या माध्यमातून तुम्हाला अजय दाखवेल की त्यांच्या गावातली नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात। आणि अजून असेच व्हिडिओ बरेचसे कोली जीवनावर आधारित आमच्या भावाच्या चॅनलवर आहेतच आणि मी सुद्धा मासेमारीच करत असतो आणि मासेमारीचे व्हिडिओ टाकतो मी जास्त करून, सणावाराचे पण टाकतो। तर बघत राहा आपल्या व्हिडिओमध्ये सगळेजण। आम्ही रोज रील्ससाठी असे कपडे घालत नाही, आज नारळी पौर्णिमा म्हणजे आमच्या वर्षाचा सण आहे आणि जर एक दिवसासाठी जर कपडे घालायचे असतील ना तर आम्ही नारळी पौर्णिमाच घालतो। आणि खूप पाऊससुद्धा आहे त्याच्यामुळे जायला जमलं नाही लवकर, तरी पण मी जातो आता, लेट मॅच चालू आहे नारळी पौर्णिमेसाठी। जान्हवी आणि मी माझी बहीण। तर चला दाखव तुम्हाला नारळी पौर्णिमा आमच्या गावातली। इतका पाऊस असून सुद्धा आपल्या भरडखोल गावातली लोक जमलीत बघा किती, एवढा पाऊस पडतोय तरी सुद्धा आमची गावकरी किती जमलीत बघा। कारण का नारळी पौर्णिमा सण हा एक वर्षाने येतो आणि त्या सणाला जर कोण गेला नाही तर मग मजाच काय। म्हणून आम्ही किती पाऊस पडतो एन्जॉय करणार, पोरं नाही ऐकणार, काढा होणार। तर विनायक दादा आपली बोट दाखवायला आणली आहे, कोली भाऊ अजय भावाची बोट आहे। एक दिवशी या बोटीत पण आपण फिशिंगला येऊ। नक्कीच नक्कीच।
सहभागी झालेले आहेत, कारण त्यांच्यामुळे कोरोनाचा एकही पेशंट या गावातून पुढे बाहेर घेतला नाही. रायगड जिल्ह्यातलं एकमेव एकमेव गाव आहे की त्या गावामध्ये डॉक्टर शिंदे साहेबांमुळे कोरोनाचा एकही पेशंट केलं नाही. असं महान कार्य आदरणीय शिंदे डॉक्टरने केलेलं आहे आणि त्या जातीने आमच्या नागरिकांच्या सणामध्ये उत्सवात सहभागी आहे. त्याबद्दल आमच्या त्यांनी खूपच काम केलं. त्यांच्या आम्ही पुन्हा एकदा सर्वांनी स्वागत करतो आणि करतो जयंती. मित्रांनो वरडकर कोलवाड्यातले हाय मित्रांनो, आता नारळ बहुतेक पोहोचला आपल्या मेन बंदरावरती, मोठ्या बंदरावरती आणि इथेच आपला नारळ विसर्जन होत असते दरवर्षीप्रमाणे. आणि माझ्यासोबत आहे भरतजी आणि पूर्ण गाव आपल्या सपोर्टला आहे. बोला जय आग्रिकोले. हे माझे मित्र राजाजी, आतिशजी आणि सोमनाथजी आणि सुभाष काका. तर आम्ही लोक आहेत ना सर्वजण सगळे मासेमारी करणार आहेत. कोण
हॅलो कुठे आलेला आहे तू कुठे आहेस तुला माहिती की आहे तिथे प्रतिमा पण गणपती बाप्पा पण निमित्त सर्व उपस्थित राहिला अखंड आपल्या आपले गावकरी नारळी पौर्णिमेचा सण एन्जॉय करत करत नारळाला निरोप देत आहेत. आता बंदरावरती आलेत आहेत सर्व गावकरी. माझे अध्यक्ष आदरणीय रामचंद्र पावसे, आमचे गुरुजी आदरणीय पोपटकरजी, तसेच आमचे पोलीस पाटील पुंडलिकजी वाघे, श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमच्या गावातले खजिनदार, अखंड कोळी समाज आणि सर्व महिला ते सर्व उपस्थित आहेत. मॅडम, हा उत्साह गेल्या 2 वाजल्यापासून पावसाने नित्याला त्या गावामध्ये सुंदर मोठ्या अशा नटून थटून सर्वांनी संगीतमय ढोल ताशाच्या गजरात हा उत्सव मोठ्या आनंदाने आमचा समाज म्हणत होता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला युवक पुढल्या वर्षी असं यावं, आपण सुद्धा या कार्यक्रमामध्ये या अशी आम्ही आपणास विनंती करतो. खरंच काहीतरी मिस झाले असं वाटायला लागले मला तर तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून. ठीक आहे, पुढच्या वर्षी हे अनुभवायला मिळेल, पुढच्या वर्षी लवकर सुरू करू. परंपरेने आलेला हा सण आहे नारळी पौर्णिमा. मला माझ्या जीवनात हा पहिल्यांदा तुमच्यामुळे अनुभवायला मिळतोय आणि याचा भाग मला तुम्ही बनवून घेतला, याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आपण आजच्या सणानिमित्त समुद्राला साकडे घालतो की बाबा येणारा सण हा, येणारे दिवस हे भरभराटीचे असू दे, शांततेचे असू दे, तुझ्याकडे जो कोणी आमचा बांधव येणार आहे त्याला तू सुखरूप परत पोहोचव आमच्यापर्यंत, ही आम्ही तुझ्या चरणी आज प्रार्थना करतो आणि तुला आज नारळ अर्पण करतो. आणि येणारे सण हे सगळ्यांना समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे जावो अशी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि पुढच्या सणांमध्ये, सगळ्या सणांमध्ये आम्हाला तुम्ही सामील करून घ्या, आम्हालाही चांगलं वाटतं आणि खूप सुंदर सण आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद. चला महाराज आम्ही तुला अर्पण करता चिकापाका होत असतो सेवा कर आणि पोराबारांना सोबत सोबत प्लीज 2 भगत हात लाव, बघा हात लाव. पिंपला देवी माते की, गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आता नारळ आमचा चाललाय पाण्यात, तर याला अर्पण करतो नारळ सोन्याचा. तर पूर्ण गाव जमलेलं आहे, बघूया. पूर्ण गाव जमला एकदा बघा. आणि नारळ अर्पण होते दर्याला आपल्या. तर
वर्षाचा नारळ देतो आम्ही आणि दर्या देवाला अशा पद्धतीने आपला नारळ अर्पण झालेला आहे दर्या सागराला. आणि देवा हे दर्या राजा तुझ्याकडे मागणं मागतो, या वर्षी धंदा पाणी व्यवस्थित चालू दे आणि पोराबाळांना सुखी ठेव, हे तुझ्याकडे मागणं मागतो. आणि दर्याला शांत कर ही तुझ्याकडे विनंती करतो. आणि त्यांना जे उदरनिर्वाहासाठी आले असतात त्यांचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे होण्यासाठी आज आम्ही मानांकडे नारळ दिला आहे. त्यांचं कुटुंब सर्वस्वी सगळ्या दारिद्र्यात आहे, तो पुन्हा दारिद्र्यातून काढून त्यांना संपत्तीमय हो, सगळ्यांना कल्याण हो यासाठी त्यासाठी प्रार्थना करतात. कोणी वादलात नका गेली ते सुखरूप येऊ दे. आमचा एकही माणूस कुठेही न ते भटकता व्यवस्थित किनाऱ्यावर येऊ दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे ही विनंती आम्ही त्याच्याजवळ करत असतो. आणि सहमुखाने सगळ्यांनी आनंदाने आज नारळाचं आम्ही विसर्जन केलं आहे. आणि आपण सुद्धा इथे आलात, आमच्या या कार्यक्रमाची शोभा पण वाढवलात. अतिशय सुंदररित्या आज यूट्यूब मार्गे आपलं नाव अख्ख्या राज्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करत आहात. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. अखंड कोळीधामाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघत असते आणि आज इथे समारोप झालेला आहे. सर्वत्र सुखीनं संतो सर्व संतो निरामया सर्व भद्रांनी पश्यंतो मा कच्चित दुःख मागत्या. अशा प्रकारे दर्या राजाला अभिवादन सर्वांनी केलेलं आहे. आपण येऊन आम्हाला जे पूर्वाचे सहकार्य केल्याबद्दल अखंड कोळी समाजातर्फे आणि अखंड कोळी समाजाचा आभारी आहे. जय मल्हार. माते की जय. आज भरटकर कोळी समाजाच्या वतीने कोळी समाजाचा मान नारळ सोडण्याचा मान परशुराम वाघे यांच्या हस्ते होता. तरी दर्यासागराने तो मानाचा स्वीकार करून पुढच्या वर्षापर्यंत येणारी आपत्ती अगदी सर्व कोळी बांधवांना लाहीप्रमाणे तारून धरून दर्यात येणारी मासळी इथे भरपूर आणावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या झालेल्या उत्सवात सर्व समाज सहभागी झाल्याबद्दल समाजाच्या वतीने समाजाचे आभार मानतो. तसेच हा कोळी समाजाचा नारळ आता शुभमुहूर्तावर संपन्न झाला आणि हा नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. जय श्री माते की जय. मल्हार देवाचा जय मल्हार. माते की गणपती बाप्पा. तर मित्रांनो आमच्या अखंड वरडकोळ कोळी समाजाच्या वतीने मानदेव विनायक जे आले आपल्या वरडकोळ गावात आणि पूर्णपणे नारळाची हे केलेली आहे. जर तुम्ही पूर्णपणे बघत असाल तर तुम्ही पुढच्या वर्षी या आणि आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला पण असाच आम्ही सपोर्ट करू. तर मित्रांनो आजचा नारळ आमचा संपन्न झाला आहे विनायकाच्या सोबत असल्याने. तर पुढच्या वर्षी पण तुम्ही पण या ही तुम्हाला विनंती करतो. आणि हा व्हिडिओला इथेच करतो समाप्त. व्हिडिओ पुढच्या वर्षी नारळी पौर्णिमेला असा व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊन